हॅलो. तर आज बरेच दिवसांनी मी बेलीत गेले होते मावशीकडे पिल्लू आणि स्वानंदीला भेटायला. ॲक्च्युली त्यांना माहितीच नव्हतं की मी आली आहे. तर त्या शाळेतून आल्या आणि त्यांनी मला बघितलं, लगेच माझ्याकडे आल्या. तर त्यांच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला आणि संध्याकाळी घरी रिटर्न आले. आणि मग रात्री आमच्या आरूचा बड्डे होता, सो बड्डेला जायचं होतं. तिकडे गेलो होतो तिच्या बड्डेसाठी. आणि आमची आज सगळी फॅमिली एकत्र आली होती बिकॉज आरूचा बड्डे होता. मग एक एक करून सगळ्यांनी तिचं औक्षण करायला सुरुवात केली. तिला खूप सारे गिफ्ट्स दिले आणि सोबतच ब्लेसिंगसुद्धा. आणि मग नंतर केक कट केला. तर आज तिचा बड्डे होता. जी आमच्या घरातली सर्वात स्पेशल पर्सन आहे. तिच्यामुळे आमच्या घरातले सर्व मोठे पहिल्यांदा आजी आजोबा झाले. माझे सर्व भाऊ तिच्यामुळे पहिल्यांदा काका झाले आणि मीसुद्धा तिच्यामुळेच पहिल्यांदा आत्या, म्हणजेच तिची फेवरेट आत्तू झाले. त्यामुळे ते आमच्या सर्वांचीच फेवरेट आहे आणि माझी तर जरा जास्तच, कारण आमचा बॉन्डच खूप स्पेशल आहे. आम्ही दोघी एकत्र असलो की टाईम कसं जातो समजतच नाही. आरूच्या बड्डेमुळे आम्ही सर्व हॅप्पी होतोच, बट आमच्या आनंदात अजून एका गोष्टीमुळे भर पडली. कोणती ते पुढे सांगतेच. सगळ्यांसाठी एक गुड न्यूज, मी परत एकदा आत्या होणार आहे. लक्ष्मी तर आहेच, प्लस प्रगती आणि आदर्श. ही स्पेशल गुड न्यूज ऐकून सगळ्यांच्या फेसवरची रिॲक्शन तर तुम्ही बघितलीच आहे. सगळे खूप जास्त हॅप्पी होते बिकॉज आमच्या घरात 2 नवीन बाळ येणार आहेत आणि सगळेच खूप खुश होते. सगळ्यांनी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आमच्या फॅमिलीमध्ये आणखीन 2 मेंबर्स येणार आहेत. मी अजून 2 वेळा आत्तू होणार आहे. ॲक्च्युली रक्षूबहिणीची गुड न्यूज तर आम्हाला माहीतच होती, बट आता प्रगती आणि आदर्शनेसुद्धा आम्हाला गुड न्यूज दिली आणि त्यामुळे आमचा आनंद दुप्पट झाला आहे. सो असा होता माझा आजचा डे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा. सो बाय.